भंडाऱ्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे घराचे पत्रे उडून थेट रस्त्यावर आले। सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही। ही सगळी घटना एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। भंडारा जिल्ह्यात पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान झाले। भंडाऱ्यात रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले। आंब्याचा बहार झडून गेला तर लहान फळांचा अक्षरशः सडा पडलाय। भंडाऱ्याच्या तिड्डी इथल्या जनार्दन मने यांची आंब्याची बाग आहे। त्यामध्ये दरवर्षी ते 50,000 ते 1 लाखांपर्यंत आंब्याची विक्री व्यापाराला करत असतात। तर लाखनी तालुक्यातील जेवनाळा बुर्डे यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे त्यांच्या आंब्याचे बार आणि लहान फळं अक्षरशः झडून मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय। शेतकरी हवालदिल झाल्याचं हे चित्र आहे। 5 एकर माझी शेती आहे आणि त्या शेतीमध्ये मी 50 कलमी आंब्याची झाडं लावलेली आहेत। दरवर्षी मला चांगला उत्पादन मिळतो। आंब्यापासून 50, 60, 70 हजारापर्यंत उत्पादन मिळतो। परंतु यावर्षी काल वादळ वारा खूप आल्यामुळे खूपच आंब्यांची पडझड झालेली आहे आणि त्यामुळे आज 5-10 हजाराला कोणी आंबे घेणार नाही अशी अवस्था झालेली आहे। आमच्या इकडे 2 एकरात आंब्याची फळबागची शेती आहे। तसेच 500 ते 600 झाडं आमच्या फळबागेमध्ये आहेत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आमची 60% नुकसान झाली आहे। तरी सरकारने पंचनामे करून आमच्या शेताचे पंचनामे करून त्या फळबागाची नुकसान भरपाई द्यावी ही सरकारकडे आमची मागणी आहे।